विधान भवनात येणारं जेवणही आता सुरक्षित नसल्याचं समोर आलेलं आहे। काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे आपल्यासोबत आहेत। सर, खरं तर जेवणामध्ये माशी निघाल्याचं तुम्ही सभागृहात जे आहे ते समोर आलेलं आहे, काय नेमकी घटना होती? हे कसं आहे की आज अन्नधान्य पुरवठा विभागातर्फे जो प्रश्न होता आणि राज्यातील प्रत्येक क्षेत्रात अन्नधान्य पुरवठा, दुधातील भेसळ यावर चर्चा सुरू होती। आज या ठिकाणी 288 आमदार येतात, यांच्यासाठी येणारं जेवण हे बाहेरनंच येतं, हे तरी सुरक्षित आहे का यावर माझा प्रश्न होता। कारण की आमचे एक आमदार मित्र जेवत होते, त्यांना जेवता जेवता माशी त्या जेवणामध्ये मिळाली। यावरून हा सुरक्षिततेचा सवाल आहे की जे आमदार प्रश्न विचारून राहिले आहे ते तरी सुरक्षित आहे का या अन्नधान्यापासनं, हा माझा प्रश्न होता। आणि अध्यक्षांनी त्याच्यावर चौकशी कारवाईचे आदेश दिले आहे। परंतु आपण राज्यात पाहतो की तुकारामजी मुंडे आले तेव्हापासनं हे भेसळ निघून झाली आहे। आज दूध हे काही कमी टक्क्याने, म्हणजे हे दूध कशाचं बनत होतं? शेवटी हे ओरिजिनल दूध नव्हतं, तर हे निर्मित दूध होतं का? आकडा धक्कादायक आहे की भेसळ दूधवरती कारवाई केल्यानंतर 25% दूध जे आहे ते कमी यायला लागलेलं आहे। म्हणजे किती मोठी भेसळ होती ही? मोठ्या प्रमाणात भेसळ होती। दुधाच्या जागेवर किंवा दुधामध्ये मिसळून काहीतरी पदार्थ देत होते आणि या सामान्य जनतेच्या जीवनाशी खेळण्याचा हा खेळ आहे। आणि म्हणून मला वाटतं की राज्य शासनाने हे जे खातं आहे हे अजून सक्षम बनवलं पाहिजे, इथला मॅनपॉवर वाढवला पाहिजे, यांचे अधिकार वाढवले पाहिजे आणि प्रत्येक हॉटेल्स हे रस्त्यावर खाद्यपदार्थ विक्री यांची चौकशी झाली पाहिजे की त्या समजून लोक सुरक्षित राहतील। आज आजाराचे प्रमाण वाढले आहे, कॅन्सरसारखे आजार असतील किंवा अन्य आजार, तर या भेसळीमुळेच आजार वाढतात अशी माहिती डॉक्टरांची आहे। तर मला वाटतं की यावर शासनाने गंभीर दखल घ्यायला पाहिजे। काही निर्देश दिलेत अध्यक्षांनी यावर निर्देश दिले आहे की जेही भेसळयुक्त पदार्थ मिळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी आमदारांनी केलेली आहे आणि ती कारवाई होणार असे संकेत अध्यक्षांनी दिले। पाहतो आपण विधान भवनात येणारं जेवण सुद्धा सुरक्षित नाही आणि सोबतच तुकाराम मुंडे यांच्या कारवाईनंतर जवळपास 25% जे आहे ते दूध कमी येत असल्याचा खुलासा जो आहे तो नरहरी झिरवळ मंत्री यांनी विधानसभेत केला पाहायला मिळतो। त्यामुळे एक गंभीर बाब समोर आल्याचंही पाहायला मिळते आपल्याला। कॅमेरामॅन अरुण सरजारने एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।